नमस्कार मंडळी. विवाह होऊन 5-6 वर्षे झाले होते, परंतु या 5-6 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या विवाहित तरुणीसोबत जे घडत होतं ते अतिशय भयानक होतं, हृदयद्रावक होतं. ज्या तरुणीचं लग्न झालं होतं रहीम सोबत, त्या तरुणीचं नाव हेमा. हेमाचं आणि रहीमचं लग्न होऊन 5-6 वर्षे झालं होतं, परंतु रहीम काही कामानिमित्त बाहेरगावी जायचा. बाहेरगावी गेल्यानंतर महिना 2-2 महिने तो गावी परतत नव्हता. या 5-6 वर्षामध्ये तो सातत्याने घरी कधीच टिकून राहिला नव्हता आणि याच 5 ते 6 वर्षाच्या कालावधीमध्ये हेमासोबत जे घडलं ते अत्यंत भयानक चित्र होतं. हेमाचा सासरा म्हणजेच रहीमचे वडील, हेमाच्या सासऱ्याने हेमाला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला असा दावा हेमाने पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला. सासऱ्याविरुद्ध तक्रार दिली. तू तक्रार पोलीस स्टेशनमध्ये का दिलीस म्हणून हेमाला तिच्या सासऱ्याकडून, सासूकडून, ननंदकडून, भाऊजाईकडून, दिराकडून अमानुष मारहाण झाली आणि तिला धमकी देखील देण्यात आली. इथून पुढे जर तू अशी तक्रार दिलीस तर आम्ही तुला जीवे मारून टाकू. दिलेली तक्रार पाठीमागे घे. हेमा भयभीत झाली. तिने तक्रार मागे देखील घेतली, परंतु पुन्हा काही दिवसांनी पुन्हा तेच सुरू झालं. तिच्यावर वारंवार अत्याचार होऊ लागला. तिने पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि कोणतीही भीती न बाळगता संपूर्ण जबाब पोलीस स्टेशनमध्ये नोंदवला. पोलिसांनी दखल घेतली, परंतु ज्या वेळेला ही संपूर्ण घटना ज्या वेळेला हेमाचे पती रहीमला कळाली, त्यावेळेला रहीमने देखील कुटुंबियांची बाजू घेतली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पत्नीने दिलेला जबाब हा संपूर्ण चुकीचा आहे, तो जबाब तसा नसून उलट माझ्या पत्नीचे माझ्या माघारी मी जेव्हा कामाला जातो त्यावेळेला माझी पत्नी परपुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवते आणि परपुरुषासोबत तिचे शारीरिक संबंध असल्याचा दावा पोलीस स्टेशनमध्ये ठोकला आणि पोलिसांना संपूर्ण डोकं चक्रावून जाईल अशी केस समोर आली. पोलिसांनी दोन्ही अँगलने तपास सुरू केला. हेमाने दिलेला जबाब आणि हेमाच्या पतीने दिलेला जबाब, दोन्ही जबाबाच्या अँगलने तपास सुरू केला. परंतु ज्या वेळेला हेमा ही संपूर्ण घटना पती देखील आपल्या बाजूने नाही हे समजल्यानंतर हेमा तिच्या माहेरी गेली. आई वडिलांना जाऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला. परंतु त्याच वेळेला रहीमचा फोन हेमाला गेला आणि हेमाला फोनवरती 3 वेळा तलाक 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 असं म्हटला. आणि जी धार्मिक प्रथा आहे 3 वेळा तलाक म्हटल्यानंतर डिवोर्स झालेला मानला जातो, परंतु घटनेमध्ये तिची इच्छेविरुद्ध 3 वेळा तलाक म्हटल्यामुळं पोलिसांनी हे घटनाबाह्य तलाक धरला आणि तो योग्यरित्या तलाक धरला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करून रहीम आणि त्याच्या कुटुंबियांवर पोलिसांनी संशयाचा चक्र फिरवलं आणि संशयापोटी जेव्हा तपास केला त्यावेळेला पोलिसांनी जास्त त्यांना संशय आला तो म्हणजे रहीमच्या कुटुंबियांवरती आणि हेमाने देखील संपूर्ण काही घटनाक्रम सांगितलेलाच होता. पोलीस अधिक तपास पुढील करतच आहेत, परंतु सध्या तरी या घटनेमध्ये कोणीही आरोपी आहे आणि त्यांना अटक केली आहे असं अद्यापही झालेलं नाही, कारण पुढील तपास सुरू आहे. हेमावरती खरोखरच बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार करण्यात आलेला आहे का? सासऱ्याने सुनेवरती हा अत्याचार केलेला आहे का? जीव मारण्याची धमकी दिलेली आहे का? घरच्या कुटुंबियांनी तिला मारहाण केलेली आहे का? याचा तपास कसून चौकशी पोलीस करत आहेत. परंतु रहीमने बाजू घेतलेली कुटुंबियांची, त्यामुळे रहीमने तिच्या विरोधामध्ये केलेला दावा यावर देखील पोलीस तपास करत आहेत, काम करत आहेत. लवकरच या खटल्याचा लवकर तपास मार्गी लागेल आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल असं पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे. ही घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी आणि मुस्लिम समाजामधील ही घटना असल्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये वेगवेगळे कायद्यान्वये आहेत. तलाकाचे प्रोसिजर वेगळे आहे. आता या घटनेमध्ये काय घडतं हे पुढे आपल्याला पाहायला मिळेलच, परंतु हेमाने जो दावा केला, सासऱ्याने केलेला अनैतिक छळ, अत्याचार, मानसिक छळ, शारीरिक छळ आणि धमकी देऊन माझ्यावर केलेला शारीरिक शोषणाचा तिचा अत्याचार केल्याची तक्रार, यावर पोलीस कसून चौकशी करत आहेत, तपास घेत आहेत. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सध्या चालू असलेल्या अशा घडामोडी सध्या बाहेर तोंड काढत असताना दिसून येत आहे. सुरक्षित राहा, सतर्क राहा, काळजी घ्या. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. देश दुनियातील ताजा घडामोडी
ताज्या बातम्या पाहण्यासाठी, रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा. धन्यवाद.